कशामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवून दाखवणार आहे दह्याची कढी। दही किंवा ताक दोन्हीपैकी काही पण चालेल। तर हे पहा, दही असं घट्ट मी हे करून फोडून घेतलंय, चांगलं क्रॅश करून घेतले। आणि कढी भजे, खास म्हणजे कढी भजे इतके छान लागतात ना, भाताबरोबर वगैरे, भाकरी बरोबर, चपाती बरोबर खूप छान। दुसरी भाजी बनवायची गरज नाही। तर त्यासाठी लागणारं साहित्य, अगोदर भजे तळून घेणार आहे कढईमध्ये आणि नंतर याच्यामध्येच मग कढई टाकणार कढईमध्येच कढी टाकणार फोडणीला। तर हे बेसन पीठ घेतलेलं आहे। तर याच्यातलं थोडं बेसन पीठ ह्या दह्यामध्ये मी मिक्स करून घेते कढीसाठी। कढी बनवायची म्हणून कढीसाठी घेते थोडं मिक्स करून, बस झालं एवढं। आणि याचे आता थोडेसे भजे बनवणार, थोडेच बनवणार कढीमध्ये टाकण्यासाठी। तर याच्यामध्ये फक्त मीठ आणि थोडीशी मिरची पावडर टाकणार लाल, आणि थोडंसं मीठ टाकणार। आणि हे पातळ आता म्हणजे चांगलं हे करून घेते, मिक्स करून। तर हे पहा, याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते आणि थोडं तिखट टाकते। तिखट नाही टाकलं तरी चालतं ह्या भाज्यामध्ये। फक्त माझ्या मुलाला असं बिना कांद्याचे वगैरे असे नुसती पिठाची भाजी पण खूप आवडतात, त्याला थोडीशी 2-4 खायला ठेवणार। आता हे तिखट मीठ हेच आता आपल्याला पाणी टाकून भाज्या, थोडासा किंचित असा खायचा सोडा टाकायचा, एकदम थोडासा टाकायचा खायचा सोडा। हे अशा प्रकारे, हे अशा प्रकारे घ्यायचं। बटाटे वगैरे बनवतो त्याप्रमाणे तेवढं पातळ करून घ्यायचं घट्ट। आता चला, असेच यात कांदा वगैरे कोथिंबीर काही नाही टाकायचं, नुसतं तिखट आणि मीठ टाकायचं। तेल तापले, गरम झाले। तर हे असे गोल गोल छोटे छोटे भाजे टाकून, ते कढीमध्ये टाकले ना फुगतात मोठे मोठे, असे छोटे छोटे टाकून घ्यायचे। कढीमध्ये टाकले का अजून मोठे मोठे फुगतात। कढई रुंद आहे म्हणून बरेच बसले त्याच्यामध्ये। अशा प्रकारे भाजी घेतलीच आपण टाकून। तेलाचं माझ्याकडे लिंबू घाला। हे कसे फुगले छान, मस्त भाजी झाली। अशीच बिना कांद्याची याची अशीच घ्यायची तळून। लहान मुलांना पण छान आवडतात असे। माझी लहान मुलं होती तेव्हा त्यांना मी अशी द्यायची बनवून, मग ते खायचे। कधी त्यांना काय सोपी पद्धत लहान मुलांसाठी हे असं बनवून द्यायचं। मग माझी मुलं चपातीला लावून पण सुद्धा खायची पाहिजे। भाजी वगैरे नाही आवडली ना, हे अशी भाजी द्यायची मी बनवून, तिखट मीठ टाकून। त्याच्याबरोबर लावून लावून पण खायचे ते चपाती। असे छान चांगले तळून द्यायचे, नाही तर कच्चे लागते। तोपर्यंत इकडं हे जे पीठ आहे ना आपलं, तर हे पीठ आपण मिक्स करून घेते दह्यामध्ये भजे होईपर्यंत। मग फोडणीला वगैरे सगळं आपलं हे जिरे, मोहरी, हळद, मीठ आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर, हे सगळं फोडणीसाठी घेतलेलं आहे। तर हे आपले भजे तळून झालेले आहेत छानपैकी। आणि आता तेल वगैरे ओतून घेतलंय। हे ठेवलेत आता मुलाला थोडे डिशमध्ये, आणि आपण कढीमध्ये टाकणार आहोत। तर कधी पण आहे ना, कढी एकदम टेस्टी अशी छान अशी बनवायची असेल ना, झणझणीत, तर प्लीज तेल खूप कमी टाका तुम्ही। फक्त फोडणी देता येईल एवढंच तुम्ही तेल टाका।
खूप असं तेल टाकू नका, उगा एवढंसं काहीतरी थोडंसं टाका. आता सगळ्यात आधी टाकायचं आहे जिरे आपल्याला फोडणीला. सुक्या जरी जिरे मोहरी फोडणी झाली ना तरी चालेल, काही हरकत नाही. तर जिरे मोहरी भरपूर टाकायची फोडणीसाठी. छान असं जिरे मोहरी तडतडून घेऊन द्यायची आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची त्याच्यात. कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायची. कढीपत्ता कोथिंबीर परतून झालं का हे पहा, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतली आहे मी. तर ही आपल्याला आपल्या आवडीनुसार अशी टाकायची, परतून घ्यायची याच्यामध्ये. हे पहा, कोरडी घ्यायची परतून. काय खूप तेल वगैरे टाकायचं नाही, तर कढीच आहे ना. पूर्वी तर आमची आई आहे ना, मला चांगलं कळतंय माझ्या लग्नाच्या आधीपासून. आई आमची कोरडे जिरे मोहरी असं फोडणी घालायची आणि हिरवी मिरची वगैरे वाटण याच्यामध्ये मिक्स करून अशीच कढी टाकायची फोडणीला. एवढी जबरदस्त कढी लागायची ती. तर हे पहा, आता आपण हे बेसन पीठ आणि दही मिक्स केलेलं आहे. तर आता हे आपलं वाटण पण चांगलं छान असं परतून झालंय. पहा, कोरडं अजिबात तेल नाही आहे पहा ह्याच्यात. ते पहा एकदम कोरडं आहे, खूप तेल वापरायचंच नाही. शक्यतो तूप असेल तर थोडंसं तूप टाकायचं मग फोडणीला. कढीला तेल नसतं जास्त. तर हे पहा घट्ट होईल खूप. याच्यामध्ये आता पाणी आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं टाकलंय. आता मीठ टाकूया चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला आणि हळद टाकायची. हळद फोडणीत आधी टाकली तरी चालते, वरून टाकली तरी सुद्धा चालते. हळदीचं मला झाली खूप सर्दी आणि आमच्याकडे सर्दी वगैरे झाली ना का गॅस कढी गरम कढी पितात. मस्त एक प्लेट भरून कढी घ्यायची गरम आणि पियाची मस्त. लगेच सर्दी वगैरे मोकळी होते. एखाद्याचं नाक वगैरे कोंडलं असेल ना तर ही अशी गरम कढी बनवली ना. आणि गॅस फास्टच ठेवायचा, फास्ट किंवा मिडियम ठेवायचा. पण अधूनमधून आहे ना अशी हलवत राहायचं कढी, नाही तर मग एकाच जागेवर ते गुठळ्या वगैरे काही होतात किंवा तर आपल्याला तिखट किंवा मीठ आळणी काय झाले ते असे हातावर घेऊन थोडीशी पिऊन पाहायचं. आणि आळणी खारट काय असेल, आळणी असेल तर अजून मीठ वगैरे टाकायचं किंवा तिखट टाकू शकता. कढीला अशी खळखळ उकळी पण नाही येऊन द्यायची. अशी फुगत आली ना वरती, आता एवढी आहे ना थोडी अशी फुगून येणार वरती आणि उकळी फुटू नाही द्यायची. मग वरती फुगून आली ना लगेच गॅस बंद करायचा. छान अशी कढी 2 दिवस टिकते, चांगली मस्त लागते. चला आता थोडी उकळी यायला ठेवली आहे. गेला आता ठसका. तिखट हिरवी मिरची एवढा ठसका उठलेला. तर हे पहा, आता कढी पहा अशी थोडी अशी वरती फुगत यायला लागली. अशी वरती फुगून आली का चांगली. साधारणतः झाले बघा 3 मिनिटं झाली असतील. मीडियम गॅस केलेला आहे आणि बघा 3 मिनिटं झाली असतील. 3 मिनिटात लगेच आता वरती फुगून यायला लागते. खूप फास्ट नाही करायचा गॅस, म्हणजे ते आपण पीठ जे टाकलेलं ना ते पण थोडंसं शिजलं पाहिजे ना, कच्चं नाही राहिलं पाहिजे. तर आता पहा, आधी आपण टाकल्या पाहिजे एकदम पाण्यासारखी होती आणि नंतर मग ते हळूहळू घट्ट होत जाते. तर त्याला पळी अशी फिरवत राहायची थोडा वेळ, मधून फिरवायची 1-1 मिनिटांनी. आता चांगली उकळीच असते ती एक प्रकारची, पण खूप अशी वरती फुटून नाही द्यायचं उकळी. ती फुगत येते वरती कढईमध्ये. मला खूप सर्दी झाली. आता ही सर्दी झाली आहे ना
आता ही कढी मी मस्त पिणार गरम गरम, बघूया राहते का माझी सर्दी. खूप जाम झालाय घसा आणि नाक. तर माझा आवाज पण चेंज येत असेल तुम्हाला, आवाज पण माझा असा वेगळा येत असेल सर्दीमुळे. भांडे पडले खूप. आज उशीरच झाला, कामच करू वाटाणा सर्दीमुळं. हातपाय वगैरे नुसतं गळून गेले सर्दीने. तरी पण आता जायचं एक ठिकाणी मैत्रिणीकडे म्हणून साठी. तर हे पा शेपा मस्त आता फुगली आहे. दिसली का वरती वरती फुगत आली आहे पा. आता त्याला उकळी आली आहे आणि कढी पण वरती फुगली आहे. तर असं एकदम पूर्ण उकळी फुटून नाही द्यायची. आता मी बंद करते. हे पा बंद केलं आता कढई. आणि आता हे भजी टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. एवढे नाही खाणार म्हणून आता कढीमध्ये टाकते मी अजून. तर एवढी ठेवते त्याच्यासाठी. हे पा अशी आणि झाकून ठेवून द्यायची कढी. आणि भाताबरोबर आता हे फुगून नंतर एवढे छान होतात ना, खूपच छान होतात. आणि घट्ट पण अजून होईल कढी. थोडं जर ठेवलं थोडा वेळ तर 1-5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं असं झाकून. आणि हे भजे पण फुगून एवढे मोठे मोठे होतील. आता मला ना बाहेर जायचं आहे, पटकन फोन येतोय. एका मैत्रिणीचं आई वारलेले, तिकडं जायचं आहे हाक मारायला. तर प्लीज मी आता लवकर बंद करते, मला कॉल पण येतोय. तर हे पहा कशी वाटली कढी. हे पहा कशी छान कढी. आता हे 2 दिवस मस्त फ्रीजमध्ये ठेवून खाणार. तर कशी वाटली ही कढी. कढी भजे, आमच्याकडे कढी भजे बोलतात त्याला. तर इतकी जबरदस्त तुम्ही कधीच नसेल खाली. नक्की बनवून पहा, कमेंट करून सांगा कढी भजे कसे आहेत ते. नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल.